नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेमध्ये जे कलाकार नोंदणी करतील त्या कलाकारांना प्रति महिना 5,000 रुपये मानधन भेटणार आहे. चला तर मित्रांनो, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, ही योजना कधीपासून सुरू झाली तर ते म्हणजे 1954-55 पासून ही योजना सुरू झालेली आहे. या योजनेचे स्वरूप किंवा उद्देश म्हणजे कलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ मोलाचे कार्य केलेल्या ज्येष्ठ मान्यवर साहित्यिक व कलावंतांना मानधन देऊन गौरव करण्यात यावे, हा याचा पाठीमागचा उद्देश आहे. आणि याची जी काही अटी आणि शर्ती आहेत तर ते म्हणजे कलाकाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असणं बंधनकारक आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न 48,000 पेक्षा जास्त नसावं आणि त्याने त्या कलाक्षेत्रात 15 वर्षापेक्षा जास्त कार्य केलेले असावे. दिव्यांगांना वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि याची निवड पद्धती जी आहे ते म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय समिती प्रति जिल्हा दरवर्षी 100 कलाकारांची निवड करते. यापूर्वी मानधन देण्यासाठी त्यांनी काही श्रेण्या तयार केल्या होत्या. अ, ब, क या श्रेणीमार्फत प्रत्येकाचं मानधन त्यांनी वेगवेगळं असं दिलं होतं. पण आता नवीन GR नुसार सरसकट सर्वांना एकाच श्रेणीमध्ये घेऊन 5,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, याचं जे काही वार्षिक उत्पन्नाची अट आहे ही जुन्या GR नुसार आहे. तुम्हाला नवीन GR नुसार याचं जे काही वार्षिक उत्पन्न काही अटी असणार आहेत त्या अशा पद्धतीने असणार आहेत. 16 मार्च 2024 ला याचा एक नवीन GR आलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सर्व कलाकारांना एकाच श्रेणीमध्ये 5,000 रुपयाचं मानधन देण्याचं ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, याचा जो GR आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे. शिवाय तुम्हाला या ठिकाणी त्याचं विश्लेषण सुद्धा करून दाखवणार आहे. शासन निर्णय 16 मार्च 2024 मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य झालेला आहे. या योजनेचं नाव आहे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना. जे कलाकार व साहित्यिक 15 वर्षापेक्षा जास्त काळ प्रयोगात्मक केलेल्या क्षेत्रात किंवा सादरीकरण करणारे केवळ संबंधित कलेवरच गुजराण करणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असतील. याचं जे मानधन आहे तर ते म्हणजे कलावंतांना सरसकट एकच श्रेणी रुपये 5,000 इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन लाभार्थ्यास हयात मिळेल. त्यासाठी पुन्हा प्रत्येक वर्षी नव्याने जिल्हास्तरीय समितीत कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. फक्त प्रतिवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. सदर मानधन लाभार्थ्याला DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल. तसेच सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 एप्रिल 2024 पासून करण्यात येईल. मित्रांनो, याची ऑलरेडी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि याच्यासाठी जी काही पात्रता आहे ती पात्रता म्हणजे ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे, दिव्यांगांना वयाची 10 वर्ष शिथिलता करण्यात आलेली आहे. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे, ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातलेली आहे, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेतून अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार किंवा साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. वारस प्रमाणपत्राबद्दल माहिती दिलेली आहे. वारसदार मंजूर करणे याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे, वाचून घेऊ शकता. उत्पन्न मर्यादा 60,000 इतकी वाढवलेली आहे. मित्रांनो, याच्यासाठी एक जिल्हास्तरीय निवड समिती नेमली जाते. त्या समितीमार्फत एक आदेश तयार केला जातो. समितीचा कार्यकाल दिलेला आहे. हवा असेल तर माहिती वाचून घ्या. मित्रांनो, लाभार्थी निवड वेळापत्रक जे आहे ते त्यांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे, दिलेलं आहे. तर ते म्हणजे दरवर्षी जून महिन्यात स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध होते आणि याची अर्ज मागवण्याची जी सुरुवात आहे ती जुलै महिन्यामध्ये होते. ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अर्जाची छाननी केली जाते. त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्यास
अर्जदारांना सूचना देऊन त्रुटी पूर्तता करण्यास संधी दिली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात समितीच्या बैठका घेऊन लाभार्थी कलाकारांच्या नावाची निश्चिती करणे. डिसेंबर महिन्यात निवड समितीने इतिवृत्त संचालनालयात नावांच्या यादीसह कार्यालयास कळविणे. जानेवारी ते मार्च संचालनालयाने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सदरील कलाकारांच्या मानधनाच्या निधीची तरतूद करणे. तसेच पुढील आर्थिक वर्षाच्या माहे एप्रिल पासून मानधन सुरू करणे असे यांचे वेळापत्रक आहे. अशा वेळापत्रकानुसार प्रोसेस राबवली जाते आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. अर्जासोबत खालील कागदपत्रांचा समावेश असेल. त्याच्यामध्ये वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती व पत्नीचा एकत्रित फोटो लागू असल्यास, बँक तपशील, अपंगत्व दाखला, राज्य किंवा केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र लागू असल्यास, नामांकित संस्था किंवा व्यक्ती यांचे शिफारसपत्र लागू असल्यास आणि इतर तुमचे कला सादरीकरणाचे काही पुरावे असल्यास तर विविध पुरावे तुम्हाला सादर करावे लागतात. तर मित्रांनो, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला याचे जे काही सर्व डॉक्युमेंटची लिस्ट आहे, डॉक्युमेंट्स गोळा करून तुम्हाला तुमच्या संबंधित पंचायत समिती, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तुमच्या एक नोंदणीचा आदेश घ्यायचा आहे. तुमचा नोंदणीचा आदेश प्राप्त झाल्याशिवाय याची ऑनलाईन नोंदणी तुम्ही करू शकत नाही. मित्रांनो, याचा आदेश कशा पद्धतीने येतो तुम्हाला याचं एक उदाहरण दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला डॉक्युमेंट्स गोळा करून सादर केले असतील तरच तुम्हाला मंजुरीचा आदेश तयार होतो आणि जोपर्यंत तुमचा मंजुरीचा आदेश तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकत नाही. मानधन मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मंजुरीचा आदेश घेणं बंधनकारक आहे. मंजुरीचा आदेश आल्यानंतर या ठिकाणी तुमची नावे, जिल्ह्यातील सर्व कलाकार, साहित्यिकांची नावे येतील. तर अशा पद्धतीनं आदेश येईल. आदेश आल्यानंतर तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स घेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी तुमच्या जवळील असणाऱ्या महा ई सेवा केंद्रामध्ये किंवा नेट कॅफेमध्ये किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे. तर नोंदणी करण्यासाठी यासाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहेत तर ते म्हणजे लाभार्थी कलाकार यांचा वैयक्तिक फोटो, मंजुरीचा आदेश जो मी आत्ता वरती दाखवला तो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव, आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे आणि तहसीलदार सो यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, तसेच इतर कोणत्याही योजनांचा किंवा मानधनचा लाभ घेत नसल्याबाबतचं एक 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची नोटरी करायची आहे. शिवाय बँक पासबुकची झेरॉक्स प्रत हे तुम्हाला लागणार आहेत. आणि याची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांचं एक संकेतस्थळ आहे, ते म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन मानधनासाठी अर्ज करायचे आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू कलाकार किंवा साहित्यिकांना शेअर करा. धन्यवाद.